रात्री उशीर झाल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी माझ्या रूमचा दरवाजा ठोठावला आणि मला म्हणाले, "सुनबाई, मी बाथरूममध्ये पडलो होतो आणि मला माझ्या पाठीत दुखत आहे. जर तू मला थोडीशी मालिश केली असती तर कदाचित मला थोडा आराम मिळाला असता." मग मी माझ्या सासऱ्यांना माझ्या बेडवर झोपवले. यानंतर काय झाले याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, कारण यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. नमस्कार मित्रांनो, आजच्या अनोख्या कथेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आमच्या लग्नानंतर अवघ्या 5 महिन्यातच माझ्या पतीचे अचानक अपघातात निधन झाले. माझ्या वडिलांनी मोठ्या कष्टाने माझं लग्न लावून दिलं, पण 5 महिन्यातच मी माझ्या आई-वडिलांच्या घराच्या दारात परतले. माझ्या घरी आई नव्हती, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती की माझ्या वडिलांनी काही सांगितले तर मी कोणाच्या कुशीत तोंड लपवू. तिथे माझी सावत्र आई होती, त्यामुळे भीती आणखी वाढली होती. मग अचानक एक दिवस माझे सासरे आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की त्यांना मला पुन्हा त्यांच्या घरी घेऊन जायचे आहे. माझी सावत्र आई लगेच हो म्हणाली, पण माझे बाबा म्हणाले, "तुमचा आता मुलगा नाही, मग तुम्हाला माझ्या मुलीला का घेऊन जायचे आहे?" यावर माझी सावत्र आई माझ्या वडिलांशी वाद घालू लागली आणि म्हणाली, "त्यांना तिला घेऊन जायचे आहे म्हणून तिला घेऊन जाऊ द्या. त्यांच्या कुटुंबातील मुलगाचा जरी मृत्यू झाला तरी ती तिच्या सासरच्या घरी जाऊ शकते." आईशी झालेल्या या भांडणानंतर वडील काहीही न विचारता म्हणाले, "माझी मुलगी तिथे सुखी असेल तर बाप म्हणून मला आनंद होईल. तुम्ही तिला घेऊन जा." तेव्हा माझे सासरे मला म्हणाले, "जा, कपडे वगैरे घेऊन ये." माझ्या सावत्र आईचे सर्व अत्याचार सहन करून मी सासरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचल्यावर मी माझ्या खोलीत कपडे बदलत होते, तेवढ्यात माझे सासरे आले आणि म्हणाले, "सुनबाई, एक कप चहा कर." मी पटकन स्वयंपाकघरात जाऊन चहा केला. चहाचा घोट घेताना ते म्हणाले, "तुला माहीत आहे, मी या घरात एकटाच आहे. माझा मुलगा एकुलता एक मुलगा होता. तुझ्या सासूचेही निधन झाले आहे. मी इथे एकटा नाही हे मला कळावे म्हणून मी तुला इथे आणले आहे." मी म्हणाले, "बाबा, अजिबात काळजी करू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे. मी नेहमी तुमच्यासोबतच राहीन." तेव्हा माझे सासरे म्हणाले, "मला माहीत आहे की तू माझ्यासोबत राहणार आहेस, कारण तुझी सावत्र आई तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी कधीही शांततेने राहू देणार नाही." असेच काही दिवस गेले. 4 महिन्यांनी एका रात्री मी माझ्या खोलीत झोपले होते. रात्री उशिरा दारावर टकटक आवाज आला. मला समजले की ते माझे सासरे असावेत, कारण या घरात मी आणि वडिलांशिवाय दुसरे कोणी नव्हते. आणि अर्ध्या रात्री कोण दार ठोठावणार? मला वाटलं कदाचित बाबांना काहीतरी पाहिजे असावे, म्हणून मी दार उघडलं. मी दार उघडताच सासऱ्यांनी मला पकडले आणि म्हणाले, "सुनबाई, मी बाथरूममध्ये पडलो होतो. मला खूप वेदना होत आहेत. जर तू मला थोडीशी मालिश केली तर मला आराम मिळेल." मग मी माझ्या वडिलांना माझ्या पलंगावर झोपवले, पण मी त्यांच्या खोलीतून तेल आणायला विसरले. आता मला असे वाटते की माझ्या पतीने माझ्याशी लहान वयात लग्न केले आणि या तरुण वयात हे जग सोडले. हा सगळा विचार करून मी माझ्या सासऱ्यांना मालिश करत होते आणि मी पाहिले की ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, ज्यामुळे मी आणखी घाबरले. मग मी म्हणाले, "सासरे बुवा, काय झालं? तुम्हाला कुठे जास्त दुखतंय? मी डॉक्टरांना बोलवू का?" यावर सासरे म्हणाले, "नाही सून, तू फक्त मला मसाज कर, मला यातूनच आराम मिळत आहे." त्यांचे विचित्र शब्द ऐकून मला जास्तच अस्वस्थ वाटू लागले. मग मी म्हणाले, "सासरे बुवा, तुम्ही इथेच झोपा. पाठदुखीने तुमच्या खोलीत कसे जाणार? मी तुमच्या खोलीत जाऊन झोपेन." माझे ऐकून सासरे म्हणाले, "सुनबाई, तुम्हाला या अवस्थेत एकटे सोडणार का? रात्री बाथरूमला जावं लागलं तर मी एकटा कसा जाणार?"
तू इथेच झोपलेले बरे. काही वेळाने माझे सासरे उठले आणि माझ्याकडे आले आणि म्हणाले, सुनबाई, मला तुला काही सांगायचे आहे. माझे म्हणणे तुला पटले तरच मी तुला सांगेन. त्याचे बोलणे ऐकून माझे मन अस्वस्थ झाले. ती काळजीने म्हणाले, सासरे बुवा, मला सांगा काय प्रकरण आहे. माझे सासरे थोडे हसले आणि म्हणाले, मला आजची रात्र तुझ्याबरोबर घालवायची आहे, कारण मला आता एकटे राहणे आवडत नाही. माझा मुलगा मेल्यानंतर मी पुन्हा लग्न करण्याचा विचार केला, पण मग मला वाटलं की तुझी सावत्र आई तुला त्या घरात कधीही शांतपणे राहू देणार नाही. म्हणूनच मी तुला या घरात आणले आहे. मी तुला काही चुकीचे बोललो नाही असे मला वाटते. मला तू माझ्याशी लग्न करावे असे वाटत आहे, जेणेकरून कोणी काही बोलू नये. मग मी गोंधळून म्हणाले, सासरे बुवा, काय बोलताय? तुम्ही माझे सासरे आहात आणि मी माझ्या सासऱ्याशी लग्न कसे करू? माझे सासरे म्हणाले, बघ सुनबाई, मी कबूल करतो की मी एकेकाळी तुझा सासरा होतो, पण तुझ्या पतीचे निधन होऊन 5 महिने झाले आहेत. आता आपल्यात असं काही नातं नाही. मी एकटा, तू पण एकटी. आपण एकमेकांना आधार देऊ शकतो. हे ऐकून माझे मन अस्वस्थ झाले. मी काहीच बोलू शकले नाही. एकीकडे माझ्या सावत्र आईचे अत्याचार, तर दुसरीकडे सासरची विचित्र वागणूक. ती रात्र निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या सासऱ्यांच्या बोलण्याचा विचार केला. सासऱ्यांचा प्रस्ताव मला अशक्य वाटत होता, पण वास्तव काही निर्णय घ्यायला भाग पाडत होतं. मग मी विचार केला की वडिलांशी जाऊन बोलावे, पण या सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःच्या वडिलांना सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. कारण वडिलांशी बोलल्यानंतर माझ्या आयुष्यात नवीन समस्या निर्माण होऊ शकतात हे मला माहीत होतं. म्हणूनच मी त्यांच्याकडे गेले नाही. अशाच एका संध्याकाळी माझ्या सासऱ्याला माझ्याशी पुन्हा बोलायची संधी मिळाली. ते म्हणाले, सुनबाई, मला तुझ्याकडून काहीही नको आहे. मला फक्त तुझ्या आयुष्यात आनंद आणायचा आहे आणि मी पण एकटं राहू शकत नाही. माझे आयुष्य फक्त तुझ्यासोबत पूर्ण झाले आहे. सासऱ्यांकडून पुन्हा हे सर्व ऐकून मी आतून थरथर कापू लागले आणि काही बोलू शकले नाही. काही वेळाने सासरे स्वतः बाहेर गेले. माझ्या सासरच्या घरी आणखी काही महिने घालवल्यानंतर माझ्या आणि सासरच्यांमध्ये एक विचित्र नाते निर्माण होऊ लागले. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला वाटले की मी या जगात पूर्णपणे एकटी आहे. परंतु माझ्या सासरच्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना, त्याने माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्याच्या बोलण्याने माझा डोके हादरले. जेव्हा मी झोपायला जायचे तेव्हा त्यांचे शब्द मला त्रास देऊ लागले. ते म्हणायचे, माझ्यासोबत राहून त्यांना एकटेपणा वाटत नाही आणि आपण दोघांनी नवीन आयुष्य सुरू करावे अशी त्याची इच्छा होती. त्या रात्री आमच्या संभाषणानंतर मी खूप गोंधळलेले दिसले. मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. हे बरोबर आहे का? हे समाजाच्या नियमांच्या विरोधात जाणार नाही का? पण कुठेतरी माझ्या मनात हा विचारही आला की कदाचित माझे सासरे खरोखरच एकटेपणाशी झुंजत असतील. खूप विचार करून मी त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. एके रात्री शेजारचे सगळे झोपलेले असताना मी माझ्या सासऱ्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. त्यांनी दार उघडले आणि मला पाहून थोडे आश्चर्यचकित झाले. मी आत गेले आणि म्हणाले, सासरे बुवा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. त्यांनी मला बसण्याचा इशारा केला आणि गंभीरपणे म्हणाले, काय झालं सुनबाई? एवढ्या रात्री कशाला आलीस? मी थोडी हिंमत एकवटून म्हणाले, सासरे बुवा, तुमच्या प्रस्तावावर मी खूप विचार केला आहे. मला समजले आहे की तुम्ही एकाकीपणाशी लढत आहात आणि तुम्हाला एका साथीदाराची गरज आहे. पण या नात्यासाठी एक अट आहे, आपल्यामध्ये नेहमीच आदर आणि प्रेमाचे नाते असेल. तुम्ही मला तुमच्या मुलीसारखे आदर कराल आणि मी तुम्हाला वडिलांप्रमाणे मान देईन. त्यांनी माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि काही वेळाने म्हणाले, मला तुझी अट मान्य आहे. मी तुझा आदर सदैव राखेन. त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या मनावरचे ओझे थोडे हलके झाले. मी लग्नाला त्यांना संमती दिली. मग काही दिवसांनी एका छोट्याशा समारंभात आमचा विवाह झाला. समाजाचे डोळे हे
आमच्या ओळखीचे नव्हते, पण आम्ही आमची परिस्थिती स्वीकारली. लग्नानंतरचे दिवस माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. गावात लोक बोलू लागले, नातेवाईक आमच्यापासून अंतर राखू लागले. पण आम्ही या सगळ्याची पर्वा न करता आयुष्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला. हळूहळू आमच्या नात्यात प्रेम आणि समज वाढू लागली. जिथे आधी मला सासरच्या घरात अस्वस्थ वाटायचे, आता तेच घर मला स्वतःचे वाटू लागले आहे. मी आनंदी राहावे म्हणून माझ्या सासरच्यांनी माझ्यासाठी शक्य ते सर्व केले. माझी प्रत्येक लहान मोठी गरज त्यांनी पूर्ण केली आणि प्रत्येक इच्छा पूर्ण केली. ते रोज माझ्यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्नायचे. कधी ते माझ्या आवडत्या खाद्यपदार्थ आणायचे, तर कधी माझ्यासाठी नवीन साड्या आणायचे. हळूहळू मलाही त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर वाटू लागला. आम्ही दोघांनी मिळून नवीन आयुष्य सुरू केलं. माझे सासरे आता माझ्या आयुष्याचा एक भाग बनले होते. आमच्यातलं नातं आता फक्त सासरे आणि सून इतकं राहिलं नव्हतं, तर ते दोन हृदयाचं घट्ट नातं बनलं होतं. मला प्रत्येक वेळी जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी मला साथ दिली. त्यांनी मला पुन्हा हसायला शिकवलं, आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून बघायला शिकवलं. लग्नानंतर काही महिन्यांनी आपल्यातील हे नवे नाते मला एक नवी दिशा देत आहे असे मला वाटले. आम्ही एकत्र अनेक अडचणीचा सामना केला आणि प्रत्येक वेळी एकमेकांना साथ दिली. माझ्या सासरच्या या नव्या नात्याने मला आयुष्याचे अनेक नवे पैलू दाखवले. आयुष्यातला जोडीदार योग्य असेल त्याची जाणीव करून दिली. त्यामुळे कोणतीही अडचण इतकी मोठी नसते की त्यावर मात करता येत नाही. समाजाच्या नजरेत आम्ही खूप दुःख सहन केले, पण आमच्या निर्णयाचा आम्हाला कधीच पश्चाताप झाला नाही. हळूहळू आमच्या नात्यात एक नवीन प्रेम आणि आदर निर्माण होऊ लागला. त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला काहीतरी नवीन शिकवण देते. आणि मला जाणवले की कधी कधी आयुष्य आपल्याला अशा टप्प्यावर आणते जिथे आपल्याला आपल्या निर्णयांवर पुनर्विचार करावा लागतो. अशा रीतीने हळूहळू आमच्यातलं नातं घट्ट होत गेलं. आम्ही मिळून आमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना केला आणि प्रत्येक वेळी जिंकलो. आता आमच्यातलं हे नवीन नातं मला नव्या आयुष्याची स्वप्न दाखवू लागलं आहे. तर मित्रांनो, ही आमची आजची छोटीशी गोष्ट होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच आणखी रोमांचक कथांसाठी आमच्या R1 मराठी कथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही कथा चुकवू नये. धन्यवाद.